कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने मागील आठवड्यामध्ये शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। परंतु ही मोहीम राबवताना काही खाजगी मालमत्ता धारकांचं देखील नुकसान करण्यात आलेले आहे। कोपरगाव शहरातील टाकळी नाक्यावरती जे जुना टाकळी नाका आहे, निवारा कॉर्नर सध्या आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी लक्ष्मीबाई माधव आढाव यांच्या खाजगी मालकीचा हा प्लॉट आणि या प्लॉटवरती त्यांनी नगर परिषदेची परवानगी घेतली नाही आणि 8 गाळे या ठिकाणी उभारले, म्हणून नगर परिषदेने संपूर्ण त्याच्यावरती JCB फिरवलेला आहे आणि मोठं नुकसान यामध्ये त्यांचं झालेलं आहे। कोणतीही पूर्वसूचना त्यांना देण्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काल जनता दरबारामध्ये देखील लक्ष्मीबाई आढाव यांनी हा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या समोर उपस्थित केलेला आहे आणि या ठिकाणी विविध दुकाने होती, अनेक व्यावसायिक व्यवसाय करत होते, त्यांचा देखील उदरनिर्वाहाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। नेमकं त्या दिवशी काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या प्लॉटच्या मालक लक्ष्मीबाई आढाव आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, नेमकं काय घडलं त्या दिवशी, काय सांगा? मी लक्ष्मीबाई माधव आढावे, मी अपंग आहे, विधवा आहे। त्याचा गैरफायदा घेऊन माझ्या जागेतील गाळ्यावर व नोटीस न देता, मार्किंग न करता अतिक्रमण काढले आहे व कोपरगाव मधील गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाकापर्यंत जे काही क्रमांकित जागा होत्या त्यांना मार्किंग केली होती व दिनांक 22/2/2025 रोजी अतिक्रमण काढण्यात आले। त्या दिवशी न सांगता किरण बाळासाहेब जोशी नगर रचना साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे अतिक्रमण काढण्यात आले व मी माझे श्री सुहास जगताप मुख्य अधिकारी यांना भेटल्यास त्यांनी जोशी साहेब यांच्या संगे फोनवर चर्चा करून थांबवण्यास सांगितले असता देखील त्यांनी त्यांचे न ऐकता अतिक्रमण काढले व माझ्या मुलाने विचारल्याबद्दल कोणते कोपरगावचे PS साहेब भगवान मथुरे यांनी माझ्या मुलावर मारहाण केली व तो बेशुद्ध अवस्थेत रोडवर पडला व त्या गाळ्यातील वस्तू व मालमत्ता अतिक्रमण काढण्यात आले। आमची काही चुकी नसताना काही ऐकून घेतले नाही व दुसऱ्या बाजूने सर्वे नंबर 213 व सर्वे नंबर 204 मधील नगर परिषद नावे असून व 204 मधील खाजगी नावे असून रोड मार्किंग न सोडता न परवानगी घेताचे शेड व RCC गाळे व बंगले रोड लगत व रोड मधील असून त्यावर कोणतीही कारवाई केली नाही। माझी मोजणीमध्ये माझी हद्द आहेत। माझ्या मालकीचे गाळे पाडले, बिना परवानगी म्हणून पाडले, तर तुम्ही माझे गाळे पाडले तर कोपरगावातील बिना परवानगी गाळे पाडणार का? मोजणीप्रमाणे माझ्या जागेतून रस्ता जात आहे तर रस्ता बंद केला नाही व प्रशासनाला सहकार्य केले आहे। एवढे सहकार्य केले असून माझ्यावर अन्याय का केला? नेमाप्रमाणे तुम्ही रस्ता टाकळी नाका ते काका कोयटे घरापर्यंत 204 सर्वे नंबर मध्ये 18 मीटर DP रोड मध्ये 50 आर क्षेत्र माझे रोड मध्ये आहे। कोर्ट कमिशन मोजणी नंबर मोरे नंबर 315 5/10/2006 आहे। मी रस्ता बंद केला तर तुम्हाला चालेल का? ठराविक लोकांकडून मोबदला घेऊन अतिक्रमणे असून सुद्धा ते न काढण्यासाठी मोबदला किरण जोशी यांनी मोबदला घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। अशा लोकांमध्ये चर्चा आहे। आम्ही किरण जोशी साहेबाकडे गाळ्याबद्दल परवानगी साठी गेलो असता त्यांनी आम्हाला प्रत्येक गाळा 25,000 रुपये पर गाळा मागितले होते। आम्ही ते न दिल्यामुळे त्यांनी आमच्या गाळ्यावर बिना परवानगी म्हणून कार्यवाही केली। आम्ही पिंगळ मॅडम, प्रधान मॅडम, पठाडे साहेब हे मार्किंगला आले असता त्यांनी आम्हाला तोंडी सांगितले असता तुमच्या खाजगी जागेत असलेल्या गाळ्यावर कारवाई केली जाणार नाही। माझ्यावर अन्याय झाला। मी अपंग व विधवा असून माझी रोजीरोटी त्यावर चालत होती, तरी जी कारवाई माझ्यावर झाली ती कोपरगावातील अतिक्रमणे काढावे, नाहीतर जोशी साहेब त्यांनी मला माझी मालमत्तेची झालेली नुकसानीची भरपाई करून द्यावी व नाहीतर किरण जोशी साहेब यांना सस्पेंड करावे ही विनंती। ताई, मला सांगा, तुम्ही म्हणताय 25,000 रुपये गाळ्याप्रमाणे त्यांनी पैसे मागितले, तर ते काय रेग्युलाइज करण्यासाठी मागितले की काही इतर काही मार्गाने मागितले? त्यांनी म्हणजे मी परवानगी मागायला गेले होते, ते म्हणे आम्हाला पैसे द्या, 25,000 रुपये गाळ्याप्रमाणे पैसे द्या, नाहीतर मग पुढची कारवाई आम्ही बघून घेऊ म्हणे। तुम्ही त्यांना विचारलं का रेग्युलाइज करण्यासाठी तुम्ही पैसे मागताय का इतर काही कारणासाठी मागताय, असं तुम्ही विचारलं का त्यांना? रेग्युलर नाही, काहीच नाही। आम्ही म्हणत होतो आम्हाला रेग्युलर पाहिजे, तर ते नाही, निश्चित म्हणे 25,000 रुपये गाळ्याप्रमाणे 9 गाड्याचे पैसे होता किती, माझे 18 ते 20 लाख रुपये नुकसान झाली। माझे सगळ्या गाड्यामधले मालमत्ता सगळी त्याच्यात गेली। गरीब लोक पोट भरीत होते, त्यांना पोट भरून दिलं नाही। यांनी माझं म्हणजे अत्याचार केले सगळे। तुम्हाला कोणती पूर्वसूचना दिली होती का? काय सांगण्यात आलं होतं का? नोटीस दिली का?
काय म्हटले त्या अधिकारी? मला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का तुमच्याकडे आमचं अतिक्रमण नाही काढायचं म्हणे, तुमचे गाळे आम्ही तोडणार नाही म्हणे. आणि त्यांनी अचानक येऊन, तो जोशी साहेब आहे, त्यांनी अचानक येऊन गाळ्यावर हातोडा टाकला माझ्यावाल्या. मी अपंग विधवा आहे, माझ्यावर असा अन्याय झाला. माझ्यासाठी लोक सहकार्य करतात, अपंग लोकांना सहकार्य करतात गाव, आणि यांनी माझ्या गाळ्यावर हातोडा टाकला. काय तुमची आता मागणी राहील? माझी मागणी, माझी भरपाई करावं, नाही तर त्या जोशी साहेबांना सस्पेंड करून टाकावी. नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी खाजगी मालमत्ता आहे. 8 ते 9 गाळे यांची या ठिकाणी होते आणि विविध जे छोटे मोठे व्यावसायिक आहे या ठिकाणी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ते स्वतः दिव्यांग आहे आणि या ठिकाणी त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही आणि आल्यानंतर थेट JCB मशीन या सर्व पत्र्यांच्या गाळ्यावरती फिरवण्यात आलेले आहे आणि अनेक जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी नगर परिषदेचे जे नगर रचना विभागातील अधिकारी आहे यांनी केलेले आहे. आणि विशेष म्हणजे यांनी एक आरोप देखील केलेला आहे की जे नगर रचना विभागाचे अधिकारी आहे त्यांनी नावानिशी या ठिकाणी आरोप केलेला आहे की त्यांनी पैशाची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्याने पैशाची मागणी कशासाठी केली, नेमकं ते रेग्युलाइज करण्यासाठी काही तरतूद आहे की इतर काही मार्गाने ती पैशाची मागणी करण्यात आली, हा संशोधनाचा भाग आहे. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून या मालमत्ता धारकांना, या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज शेखसह मी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव. कोपरगावमध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली. स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये. कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस, फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम, लहान मुलांसाठी प्ले एरिया, सुरक्षेसाठी CCTV, 24 तास सिक्युरिटी आणि बरंच काही. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या. साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या.